देशावर सर्वात मोठं आर्थिक संकट येणार त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यात खळबळ। देशात वाढती महागाई, आर्थिक अस्थिरता आणि इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। देशावर स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट येणार आहे असा इशारा देत त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे। पत्रकारांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की हे संकट येणार हे आम्ही आधीपासून सांगत होतो, पण सरकार गंभीर नाही। त्यांना माहीत आहे की शेवटी धार्मिक मुद्द्यांवर वातावरण तयार करून अपयश झाकायचं आहे। त्यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करत त्यावेळेस त्यांनी देशाला मोठ्या आर्थिक झळांपासून वाचवलं होतं असं म्हटलं आहे। आव्हाड यांनी वाढत्या महागाईवरूनही सरकारला लक्ष केलं आहे। देशात महागाईचा भडका उडालेला आहे, पण सरकारकडे कोणताही ठोस उपाय दिसत नाही। काळाबाजार करणारे उघडपणे सक्रिय आहेत, तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही असा आरोप त्यांनी केला आहे। तसेच हे सरकार सामान्य जनतेसाठी नसून भांडवलदारांसाठी काम करत आहे। सरकारला अपयश झाकण्यासाठी शेवटी हिंदू, मुस्लिम आणि धर्माच्या मुद्द्यांकडे वळायचं आहे असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। भारताला झळ देखील झळ लागू नये। आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते। लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील। अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावर। परंतु सर सरकार कुठे याकडे गांभीर्याने पाहत नाही का? कारण का सरकारला माहिती आहे की शेवटी आम्हाला धर्मावर न्यायचं आहे, धर्मावर नेऊन आम्हाला मतं मिळवायची। लोक म्हणतील पेट्रोल नाही मिळालं तर चालेल, डिझेल नाही मिळालं तरी चालेल, पण धर्म महत्त्वाचा आहे। आम्ही चालत जाऊ ठाण्यातील मीटिंग, पण धर्म महत्त्वाचा आहे, जाणार नाही। मुंबईसारख्या शहरात देखील पेट्रोल पंप बंद पडतात, आता मुंबईमध्ये हे सगळीकडे होणार। ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फरक नसतो, पेट्रोल आहे, त्यामुळे भारतात सगळीकडे होणार आहे। भारताला 2014 साली अच्छे दिन आएंगे ते स्वप्न दाखवून दिलं, त्यांनी आता उत्तर द्यावी। देश गेलं, देशाशी काय करायचं आहे? आम्हाला फक्त निवडणूक लढवायची आहे। बंगालची निवडणूक होईपर्यंत हा देश एकदम सुस्थितीत होता, सगळं व्यवस्थित आहे, आपल्याकडे साठा व्यवस्थित आहे, काहीही होणार नाही आहे, आपण सगळं चांगलं आहे। बंगालची निवडणूक झाली, संपली, दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपली अडचण आहे, आपण त्रासात आहोत आणि भाववाढीला सुरुवात झाली। परंतु हे सरकार जे आहे हे भांडवलदारांचंच सरकार आहे। भांडवलदार वगैरे वगैरे काय नाही, हे फक्त अडाणी अंबानीचं सरकार आहे, कोणाचंही सरकार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।